वाल्मिक कराड HIV पॉझिटिव्ह निघाला अशी चर्चा आता सोशल मीडियावरती चालू झाली. कारण की 2 दिवसा अगोदरच बीड पोलिसांनी वाल्मिक कराडला मेडिकल चेकअपसाठी नेलं होतं. त्यानंतर या चर्चा सुरू झाल्या. वाल्मिक कराड लवकरच जेलमधून बाहेर येणार, त्यानंतर त्याची हत्तीवरून मिरवणूक काढणार. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी दिलेली ही थेट धमकी होती. तर दुसऱ्या बाजूला कोर्टामध्ये सुनावणी पार पडल्यानंतर एक चर्चा सुरू झाली. वाल्मिक कराड कायमचा अडकला, आता त्याला फाशीच होणार. म्हणजे जेव्हापासून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मिक कराड कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमी चर्चेत राहिलाय. पण 17 एप्रिलला जेव्हा वाल्मिक कराडला पोलीस चेकअपसाठी डॉक्टरांकडे घेऊन जात होते त्यावेळेस वाल्मिक कराडचं एक वेगळं रूप दिसलं. केस पूर्णपणे पांढरे झालेले, शरीर देखील थकलेलं, शरीरामध्ये ऊर्जा राहिलीच नाही. डॉक्टरांनी कराडची चेकिंग केली, कराडला काय झालं ते सांगितलं. त्यानंतर मात्र फेसबुक पोस्टवरून सुरुवात झाली, वाल्मिक कराडला HIV झाला, तो असाच मरणार. पण नेमकं कराडला झालं तरी काय, डॉक्टरांनी काय सांगितलं, चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कराड हा सध्या बीड पोलिसांच्या कारागृहामध्ये आहे. 17 एप्रिलच्या सकाळी कराडला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं. कराडची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळं पोलिसांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं. कराडला काहीतरी झालंय, त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलंय, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मात्र हॉस्पिटलच्या बाहेर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी गर्दी केली. कुठलाही वाईट प्रकार घडू नये त्यामुळे पोलिसांनी अगोदरच मोठा प्लॅनिंग केला होता. माध्यमांनी जेव्हा विचारलं वाल्मिक कराडला काय झालं, तेव्हा पोलिसांनी सांगितलं वाल्मिक कराडच्या काही टेस्ट करायच्या आहेत, त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल कराडला नेमकं झालं काय. कराडला जेलमध्ये कशी VIP ट्रीटमेंट मिळते याबद्दल अगोदरच चर्चा झालेली आहे. त्याला तिथं मटण खायला भेटतं, मनाप्रमाणे जेवण भेटतं. मग अचानक कराडला नेमकं असं झालं काय, त्याची एवढी तब्येत बिघडली, त्याच्या कुठल्या टेस्ट करायच्यात. लोकांच्या मनामध्ये हे प्रश्न येण्याचं कारण होतं कराडचं बदललेलं रूप. कराडचे डोक्यावरचे केस पूर्णपणे पिकलेले होते, तोंडावरती मास्क, चुरगळलेला शर्ट घातलेला, एका खांद्यावरती रुमाल टाकला होता, तसेच हाताला दोरखंड बांधलेला होता, पायामध्ये चप्पल नव्हती. या अवस्थेमध्ये हॉस्पिटलकडे जाताना त्याच्या शरीरामध्ये देखील ताकद नव्हती. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कराडबद्दल चर्चा सुरू झाली. त्याच्या टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतरच ठरणार होतं त्याला जेलमध्ये ठेवायचं की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं. अगोदर त्याची सोनोग्राफी झाली, त्यानंतर CT स्कॅन झालं. अगोदर सांगण्यात आलं त्याच्या पोटामध्ये दुखतंय म्हणून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. पण CT स्कॅन, सोनोग्राफी यामुळं लोकांच्या मनामध्ये वेगळेच प्रश्न निर्माण झाले. आणि त्याचबरोबर लोकांनी कमेंट करायलाही सुरुवात केली, कराडला नेमकं झालंय काय. कराडची अवस्था पाहून काही लोकांनी कमेंट्स केल्या त्याला कोरोना झाला, तर काही लोकांनी कमेंट्स केल्या वाल्मिक कराडला HIV झालाय आणि तो पॉझिटिव्ह आलाय. कराडच्या टेस्टचा रिपोर्ट येण्या अगोदरच लोकांनी सांगायला सुरुवात केली कराडला कोरोना झालाय, HIV झालाय. पण 17 एप्रिलच्या संध्याकाळी त्याला हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं आणि पुन्हा बीडच्या जेलमध्ये पाठवण्यात आलं. या सर्वांमध्ये काय घडलं बघा आता. शुक्रवारी सकाळी वाल्मिक कराडची तब्येत खालावल्याची बातमी आली, त्यानंतर त्याच संध्याकाळी कराडला पुन्हा जेलमध्ये नेल्याची बातमी आली. मग इथं लोक बोलायला लागली कराडला फक्त टेस्ट करण्यासाठीच हॉस्पिटलमध्ये आणलं होतं का. त्याच दरम्यान काही माध्यमांवरती बातमी आली कराडची तब्येत खालवली होती म्हणून त्याला एक सलाईन लावलं आणि सोडून दिलं. जर कराडला सलाईन लावणे इतकं त्याची तब्येत खालवली असेल तर त्याला लगेच का सोडून दिलं, अशा प्रकारच्या चर्चा हॉस्पिटलच्या आवारामध्येच चालू झाल्या. पण जेव्हा त्याच्या टेस्टचा रिपोर्ट आला, डॉक्टरांनी काय झालं ते सांगितलं, तेव्हा मात्र लोकांनी आपल्या कमेंट करणं बंद केलं. 17 एप्रिलला जरी त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं असेल पण त्या अगोदरपासूनच त्याची तब्येत खालवली होती. 11 आणि 12 एप्रिलला त्याला जेलमध्येच प्राथमिक उपचार देण्यात आले होते. पण त्या प्राथमिक उपचारामधून कराडला काही फरक पडला नाही, त्यामुळं 17 तारखेला त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आणि फिजिशियनकडून वाल्मिक कराडची तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर सोनोग्राफी, CT स्कॅन आणि ब्लड चेक करण्यात आलं. कराडच्या ज्या टेस्ट केल्या होत्या त्या सर्वांचा रिपोर्ट आला. टेस्टमधून हे स्पष्ट झालं कराडच्या किडनीमध्ये काहीतरी बदल झालेत, याशिवाय त्याच्या ब्लडमध्ये देखील बरेचसे बदल झालेत. ही खुद्द माहिती बीड जिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.
महत्त्वाचं म्हणजे कराडला झालंय काय हे देखील डॉक्टरांनी स्पष्ट केलं. कराडच्या ब्लडमध्ये क्रिएटिन वाढलंय. त्यासाठी डॉक्टरांनी तात्काळ ट्रीटमेंट तर दिलीच, याशिवाय डॉक्टरांनी हेही सांगितलं हीच ट्रीटमेंट त्याला आता जेलमध्ये देखील घेता येईल. त्याच्या सर्व टेस्ट नॉर्मल आल्यामुळे त्याला एक सलाईन देऊन त्याच्यावरती उपचार करून त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात आलं. पण 17 तारखेच्या संध्याकाळीच फेसबुकवरती काही पोस्ट व्हायरल झाल्या. त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं, वाल्मिक कराड HIV पॉझिटिव्ह निघाला. संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय. याशिवाय त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, रिपोर्ट येणं बाकी आहे, रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल. पण कराडला एवढं सारं महत्त्व देण्याची काय गरज आहे? त्याने एक साध्या भोळ्या व्यक्तीला अतिशय भयंकर पद्धतीने मारलंय. मग त्याला HIV पॉझिटिव्ह सारखा आजार असो किंवा इतर दुसरा कोणता आजार असो, पण पापाची शिक्षा अशा प्रकारे त्याला मिळणार नाही, कारण की त्यांनी केलेलं पाप हे खूप मोठं आहे. आत्ता 1-2 महिन्या अगोदरची गोष्ट आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये सिद्ध देखील केलं, संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराडच आहे. एवढं सारं होऊन देखील आरोपींना कोणती शिक्षा होणार यावरती मात्र अजून निर्णय झाला नाही. आपण ज्या पद्धतीने ऐकतो ना, एक केस कोर्टामध्ये वर्षानुवर्षे चालते, ते आता खरं होताना दिसतंय. जर आरोपींवरती आरोप सिद्ध होतोय, मग त्यांना शिक्षा का देण्यात येत नाही? दिवसांदिवस ही केस पुढं ढकलत चालली आहे. देशमुख कुटुंबांना आणखीन किती दिवस वाट पाहावी लागेल? संतोष देशमुखांना न्याय कधी मिळेल याबद्दल कोणीही ठाम सांगू शकत नाही.